नमस्कार मित्रांनो, आज आपण डिझाईनचे राहिलेले क्वेश्चन्स घेऊन टाकू. त्याच्यात पहिला क्वेश्चन आहे के नंबरचा. व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ द गुड कपलिंग? हा, कपलिंग माहिती तुम्हाला, दोन शाफ्ट जोडायला कपलिंग वापरतो. तर कपलिंगचे चांगले रिक्वायरमेंट, गुड रिक्वायरमेंट काय? हा, परफेक्ट अलाइनमेंट ऑफ शाफ्ट. शाफ्ट व्यवस्थित अलाइन झाले पाहिजे, बसले पाहिजे, या लक्षात. नंतर पॉवर ट्रान्समिशन विदाउट एनी लॉस अँड शॉक्स. पॉवर ट्रान्समिट झाली पाहिजे विदाउट एनी लॉस आणि शॉक्स. पॉवर ट्रान्समिट झाली पाहिजे विदाउट एनी लॉस ऑर शॉक. आपले लॉस आणि शॉक. इझी टू असेंबली अँड डिसेंबल. असेंबल आणि डिसेंबल करायला इझी पाहिजे कपलिंग. आणि नंतर सेफ फ्रॉम प्रोजेक्टिंग पार्ट्स. हा, जे प्रोजेक्टिंग पार्ट आहे त्याच्यापासून सेफ पाहिजे. हे चार वाचून घ्यायचे. नंतर पुढचा एफ नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ थ्रेड प्रोफाईल युज इन पॉवर? व्हॉट आर द टाइप्स ऑफ थ्रेड्स? हा, तर कोणते असते? स्क्वेअर थ्रेड, ऍक्मे थ्रेड, बट्रेस थ्रेड आणि ट्रॅपेझिडल थ्रेड. जर तुम्हाला ह्याचं स्केचेस पाहिजे असेल तर पॉवर स्कूलचा 4.1चा व्हिडिओ पाहून घ्यायचा. आलंय, त्याच्यात तुम्हाला स्केचेस पण भेटतील. लक्षात. पण फक्त टाइप्स ऑफ थ्रेड्स म्हणलं तर स्क्वेअर थ्रेड, ऍक्मे थ्रेड, बट्रेस थ्रेड आणि ट्रॅपेझिडल थ्रेड. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सेल्फ लॉकिंग अँड ओव्हरहॉलिंग ऑफ स्क्रू? हा व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. हा खूप वेळेस परीक्षेत विचारलेला आहे. आपला व्हिडिओ मध्ये पण आहे हा. लक्षात. त्याच्या आधी पण बघा, सगळ्यात पहिले काय करायचं? टी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन पाय मायनस अल्फा इंटू डी बाय टू. डब्ल्यू टॅन पाय मायनस अल्फा इंटू डी बाय टू हा फॉर्म्युला लिहायचा. लक्षात. सगळ्यात पहिले तर हा फॉर्म्युला लिहायचा. हा टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोडचा फॉर्म्युला. इन अबाव इक्वेशन, इफ पाय इज ग्रेटर दॅन अल्फा, म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन हेलिक्स अँगल. अँगल ऑफ फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन हेलिक्स अँगल. or equal to helix angle. The positive torque required to lower the screw is positive. म्हणजे जर ह्याची व्हॅल्यू जास्त असली, समज हा अँगल आहे 20 पाय वाला आणि आहे 10, तर उत्तर कसं येतं? पॉझिटिव्ह. उत्तर कसं येतं? पॉझिटिव्ह. अंडर दिस कंडिशन लोड विल नॉट टर्न द स्क्रू अँड विल नॉट डिसेंड ऑन इट्स ओन अनलेस सम एफर्ट इज टू बी रिक्वायर्ड. अशा कंडिशन मध्ये लोड आपोआप खाली येत नाही, जोपर्यंत त्याला आपण ताकद लावत तोपर्यंत. म्हणजे तो तिथंच लॉक होतो. म्हणून त्याला काय म्हणते? सेल्फ लॉक. झालं. अरे, विल नॉट डिसेंड इट्स ओन अनलेस सम effort is to be problem. Some effort is required to lower the load. Such a screw is known as a self locking. अलग बस एवढंच लिहायचं. आणि सेल्फ लॉकिंगची इफिशियन्सी किती असते? लेस दॅन 50%. सेल्फ लॉकिंगची इफिशियन्सी किती असते? लेस दॅन 50%. नाव नेक्स्ट, ओव्हरहॉलिंग. हे दोघं येते बरं. आता त्याच इक्वेशन मध्ये जर पायची व्हॅल्यू ही कमी असते अल्फा पेक्षा, तर उत्तर कसं येतं? निगेटिव्ह. इन द अबव इक्वेशन वेन पाय इज लेस दॅन अल्फा, इट इंडिकेट्स. तुम्हाला लिहिता नाही आलं तर लेस दॅन लेस, बाणाचं नाही कळलं. इट इंडिकेट्स द कंडिशन दॅट नो फोर्स इज रिक्वायर्ड टू लोअर. म्हणजे तुम्हाला लोड खाली घ्यायला, लोड अपने आप खाली नीचे आया, तो ओव्हरहॉलिंग. और अपने आप नीचे नहीं आया, सेल्फ लॉक. हे तिथंच लॉक झालं. Clear? It indicates that a condition that no force is required to lower the load. The load itself will begin to turn the screw and descend down unless a restraining torque is applied. आपोआप खाली येतो. जोपर्यंत त्याला विरोध करणारी टॉर्क आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत तो खाली येत राहतो. Clear? त्यालाच म्हणायचं ओव्हरहॉलिंग कंडिशन. सच अ कंडिशन इज कॉल्ड एज ओव्हरहॉलिंग ऑफ द स्क्रू. आणि याची इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त. एवढंच लिहायचं. इथून ते इतकं फॉर्म्युला आणि 50% पेक्षा जास्त. एक व्हेरी व्हेरी खूप इम्पॉर्टंट प्रश्न. आले सेल्फ लॉकिंग आणि ओव्हरऑल. अलग नंतर आता इफेक्ट ऑफ किवे
हा पण खूप महत्वाचा प्रश्न. हा इफेक्ट ऑफ किवे ऑन अ स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. हा स्टेट द इफेक्ट ऑफ किवे ऑन अ स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. खूप वेळेस विचारलेला. हा तुमचा आय नंबरचा प्रश्न आहे. हे पहा, वेन द किवे आर कट ऑन द शाफ्ट. तुम्हाला मी शाफ्ट शिकवलं. आता काय करतो आपण, शाफ्ट मध्ये काय करत असतो, असा किवे पाडतो. काय करतो, किवे. किवे कशासाठी पाडतो आपण, की घालायसाठी. कशासाठी पाडतो, की घालायसाठी. आता मला सांगा, कोणताही सॉलिड शाफ्ट आहे, त्यात काहीतरी छिद्र केले, त्याची स्ट्रेंथ तशी राहील का, नाही. स्ट्रेंथ तशी राहील का, नाही. एक लॉजिकल प्रश्न असते, नीट करायचं फक्त बस. हा, वेन द किवे आर कट ऑन द शाफ्ट, मटेरियल इज रिमूव्ड ऍट द स्किन. म्हणजे वरचं मटेरियल रिमूव्ह होतं ना, देअर बाय विकिंग द क्रॉस सेक्शनल एरिया. त्याच्यामुळे एरिया काय होतो, वीक होतो. thereby weakening the cross-sectional area of the shaft. Secondly, stress concentration effect is also serious at the corner of kiwi. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं मी तो, म्हणजे स्ट्रेस इक्वली डिस्ट्रीब्युट न राहणे. हा, इथं सिरियसली काय होतं, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होतं. हा, त्याचा व्हिडिओ पण आपण लवकरच टाकू, पहिल्या चॅप्टरचा, दुसऱ्या चॅप्टरचं जे राहिलंय त्याचं. हा, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन जास्त होतंय, म्हणजे स्ट्रेस इक्वली डिस्ट्रीब्युट राहत नाही. अलग दिस कॉजेस द शाफ्ट बिकम टॉर्सनली वीक. याच्यामुळे शाफ्ट ट्विस्टिंग मध्ये वीक होत, म्हणजे लवकर ट्विस्ट होत, लवकर वीक. वी हॅव टू देअरफोर कंपल्सेट फॉर दिस वीकनेस बाय इन्क्रीजिंग द डायमीटर ऑफ शाफ्ट ऍट सर्टन पोझिशन. हे कसं करू शकतो आपण, कमी शाफ्टचं डायमीटर वाढवू. हा, एक्सपेरिमेंट्स हॅव ऑलरेडी बीन कॅरीड आउट ऑन द शाफ्ट विथ किवे. एक एक्सपेरिमेंट घेतलेली, हा, किवे अँड विथआउट किवे. म्हणजे किवे असताना विथआउट किवे असताना काय फरक पडतो ह्याची एक्सपेरिमेंट घेतलेली. हा, इट हॅज बीन प्रूव्ड दॅट द रेशो ऑफ टॉर्सनल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट विथ विथ किवे अँड विथआउट किवे फॉर द सेम साइज शाफ्ट मे बी एक्सप्रेस बाय एक्सपेरिमेंटल रिलेशन. हे रिलेशन लिहून टाकायचं, त्याच्यानुसार तुम्हाला किती फरक पडतो ते कळ, विथ किवे आणि विथआउट किवे. बस, हे इक्वेशन E इज इक्वल टू 1 मायनस 0.2 डब्ल्यू बाय डी मायनस 1.1 एच बाय डी. ही म्हणजे शाफ्ट स्ट्रेंथ फॅक्टर. हे एवढं लिहून हे लिहिलं तरी फुल मार्क्स मिळेल. एवढं लिहायचं, स्टेट द इफेक्ट ऑफ किवेल. लक्षात, किवेचा काय परिणाम होतो, हा, वीक वीक होऊन जातो टॉर्सनली. लक्षात, हा, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. लक्षात, एरिया कमी होतो, हे त्याचे इफेक्ट. आता सी नंबरचं फंक्शन प्रश्न, स्टेट द फंक्शन ऑफ बेरिंग. स्टेट द फंक्शन ऑफ बेरिंग. बेरिंगचे फंक्शन काय, स्टेट द फंक्शन ऑफ बेरिंग. काय, बेरिंग बिअर करण्यासाठी असतं. बिअर करणे म्हणजे काय, सपोर्ट करणे. अलग, हा, नाम में सब कुछ है. द बेरिंग सपोर्ट द शाफ्ट ऍज द एक्सल and holds it is in correct position with respect to frame or case. हा, होल्ड करतं, सपोर्ट करतं. अलग, नंतर द बेरिंग इन्शुअर फ्री रोटेशन ऑफ शाफ्ट विथ मिनिमम फ्रिक्शन. म्हणजे कमी घर्षणमध्ये फ्री रोटेशन होतं शाफ्ट. नंतर द बेरिंग टेक्स अप द फोर्सेस ऍक्टिंग ऑन शाफ्ट. शाफ्ट वर जे पण फोर्स ऍक्ट होतं ते बेरिंग सहन करतं. अलग, और ऍक्शन and transmit them on the frame or case. फ्रेमला डिस्ट्रीब्युट, म्हणजे शाफ्ट तुटत लवकर. अलग, हे झालं फंक्शन ऑफ बेरिंग. हे थोडं मागं पुढे झालं हे पेज. अलग, 2 मिनिटं ह्याला करतो मी. हा, हे ते इफेक्ट ऑफ किवेच. अलग, इफेक्ट ऑफ किवे.
हे जे इफेक्ट ऑफ किवे मध्येच लिहून टाकायचं. विथ किवेज आणि विथआउट किवे फॉर्म्युला आणि रिडक्शन फॅक्टर हे फॉर्म्युले लिहून टाकायचे इफेक्ट ऑफ किवे मध्ये. आलं लक्षात? समजलं? हे पेज अल्टर केलं. आलं लक्षात? आता नेक्स्ट प्रश्न पहा मित्रांनो. बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन जी नंबरचा, क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग. हा, कोणत्या कोणत्या टाईपचे स्प्रिंग असते हे आपण डिटेलमध्ये नंतर एक व्हिडिओ टाकणार आहे. पण सध्या फक्त टाइप्स लक्षात ठेवायचे. हेलिकल स्प्रिंग असते. हेलिकल स्प्रिंग मध्ये हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग, क्लोज कॉईल हेलिकल स्प्रिंग, ओपन कॉईल हेलिकल स्प्रिंग. काल स्प्रिंग दाखवलं मी तुम्हाला. नंतर हेलिकल टेन्शन स्प्रिंग. हा, नंतर मेन टाईप मध्ये कोनिकल आणि वॉलिड स्प्रिंग, टॉर्शनल स्प्रिंग, हेलिकल टॉर्शनल आणि स्पायरल टॉर्शनल. लक्षात? नंतर डिस्क और बिलीव्ह स्प्रिंग आणि लिप स्प्रिंग तुम्हाला माहिती आहे. ऑटोमोबाईल मध्ये पण शिकले तुम्ही. लिप स्प्रिंग. हा, हे क्लासिफिकेशन ऑफ स्प्रिंग करायचं. हा, डिटेल मध्ये विथ फिगर आपण चॅप्टरचा व्हिडिओ टाकू. आता बघा, फंक्शन अँड ऍप्लिकेशन ऑफ स्प्रिंग तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षी शिकले तुम्ही ऑटोमोबाईल मध्ये. सस्पेन्शन ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपण स्प्रिंगचा वापर करतो. इट इज युज्ड इन स्प्रिंग बॅलन्स अँड इंजिन इंडिकेटर टू मेजर फोर्स. बॅलन्स तराजू स्प्रिंग बॅलन्स मध्ये वापरते फोर्स मेजर करायसाठी. हा, टू ऍब्सॉर्ब शॉक्स अँड व्हायब्रेशन इन ऑटोमोबाईल रेल्वे. शॉक ऍब्झॉर्बर फॉर सस्पेन्शन. शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करतं सस्पेन्शन सिस्टीम म्हणून. आलं? टू अप्लाय फोर्स इन क्लच. क्लच वर फोर्स अप्लाय करण्यासाठी बेरिंग वापरते. स्प्रिंग वापरतो. स्प्रिंग असते. अँड स्प्रिंग लोडेड वॉल आणि किंवा लास्ट टू स्टोअर द एनर्जी इन क्लॉक टॉईस. हा, घड्याळीमध्ये आपण चाबी फिरवतो. खेळणीमध्ये चाबी फिरवतो म्हणजे एनर्जी स्टोअर होते आणि मग ती चाबी रिलीज केली की गाडी पळत. आले? तर ते टू स्टोअर द एनर्जी इन द क्लॉक और टॉईस एक्सेट्रा. समजलं? हा झाला बी नंबरचा क्वेश्चन.